विराजस काय होतंय? शांत रहा, शांत रहा. मला बोलायलाच हवं. तो हे जे काही वागतोय ते चुकीचं आहे. मी उत्तर देत नाहीये म्हणून असं वागणं बरोबर नाहीये. बोलतेच. विराजस, विराजस, मला थोडं बोलायचंय. काय? ते मला राधा, राधा, मला तुझ्याशी काही बोलायचंय. तुम्हालाही? हो, म्हणजे तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? तर हो. नाही. नाही, ठीक आहे, तुम्ही बोलून घ्या, मी नंतर बोलतो. ओके, चालेल. नाही नाही, काही महत्वाचं नाही. हा, काही नाही. आम्ही बाहेर जाऊन बोलतो ना. बाहेर जाऊ. इतकं काय महत्वाचं? बापापासून लपवायचंय? नाही नाही साहेब, असं काही नाहीये. विराजस, तू एकटाच जा आणि घेऊन ये. हा, बर. काय आणू? अरे असं काय करतोस? ते तुला सांगितलं ना, झुरळ मारायचं औषध आणायचंय. मी केव्हाची शोधते, सापडतच नाहीये. तू घेऊन ये. हा, झुरळ मारायचं औषध? हो. मेलं झुरळ. झुरळ मेलं असंच समज. आणतो औषध, आणतो. राधा, तुम्ही दोघंही आज संध्याकाळी कुठेही बाहेर जाऊ नका. जर एखादं काम असेल दोघांचं तर उद्यावर ढकला. हां, ठीक आहे. पण काय आहे आज? तुझ्याबद्दल एक मोठी गोष्ट मला सगळ्यांसमोर सांगायची आहे. कसली गोष्ट? तुला थोडीशी वाट बघावी लागेल. तू समारंभात माझी जी काही मदत केलीस, माझ्याबद्दल जे काही बोललीस, त्याची मला परतफेड करायची आहे. कळेल, संध्याकाळी कळेलच. ब्रो, काय झालं? वहिनी काही म्हणाली का? तू काही विचारलंस का? सगळं उलट घडतंय यार. उलट म्हणजे नक्की काय घडलंय? ती मला झुरळ म्हणाली. काय? झुरळ? हो. आम्ही ते मस्त बोलत होतो, तर मध्येच बाबा आले.
तर त्यांनी विचारलं काय महत्वाचं बोलताय का? मग ती काय म्हणाली माहितीये? हो, मला झुरळ मारायचंय. झुरळ मारायचं? मी झुरळ आहे. नाही नाही, बस बस बस. तू आहे ना, तू तिला जाऊन सांग की झुरळ मेलं, म्हणजे विराजच मेला. असं बोलली असेल बहिणी. तिला नक्की ह्याच्या तुटक वागण्याचा त्रास होत असणार. नाही, मी ना झुरळच पाहिजे होतं. बरं असतं त्यांचं. मेंदू नाही, मन नाही, भावना नाही, प्रेम नाही, आशा नाही, अपेक्षा नाही, मजा असते झुरळांची. मला सांग, तिथे कोण आलं होतं? पुन्हा मी एकदा सांगतो ना, त्या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या ना. मी का मला मुद्दाहून विचारू नको. सांगितलं ना तुला एकदा, बाबा आले होते म्हणून. ओके माय डिअर ब्रू, तू आधी सरळ विचार करायला शिक. तुला खरंच काहीच कळत नाही का रे? कसं कळणार? झुरळ आहे ना, झुरळ आहे ना. झुरळांना कुठं काय कळतं? अरे यार, मी सिरियसली विचारते. मला सांग, तुला प्रायव्हसी नावाची गोष्ट नाही माहित का? कसली प्रायव्हसी? अरे, प्रेम व्यक्त करताना माहोल कसा हवा? कसा हवा? तो प्रेमी दोनों पास पास है, बातें खास खास है. अशात जर तिने तुझ्याजवळ प्रेम व्यक्त केलं तर तू काय करशील? बोल. म्हणजे तिने जर मला माझ्या प्रेमाची कबुली दिली तर आधी ती लाजेल. मग लाजल्यानंतर खाली बघत असेल. मग मी माझ्या हाताने तिच्या अनवटीला धरून तिला वर बघायला सांगेन. मग मी तिच्या डोळ्यात डोळे घालून बघेन, तिला जवळ घेईन आणि काका पाहतोय. कुठे? एक्झॅक्टली हेच. ती काकांसमोर तिचं प्रेम कसं व्यक्त करणार होती? म्हणजे ती बाबांना झुरळ म्हणाली? अरे यार, तू फालतूगिरी बंद करा. तू जा आधी तिच्याकडे. मी आता कुठेही जाणार नाही. हे झुरळ आता इथेच बसून राहणार आहे. झुरळ अजिबात हलणार नाही. तू तिला जाऊन सांग की आता तू यायचं, मला शोधायचं आणि मला मारायचं. म्हणजे तू ये, मला शोध आणि माझ्याशी बोल, असं जाऊन सांग तिला. झुरळ आहे मी. झुरळ म्हटले.